त्या कालियाला अहंकार झालेला होता आणि माझ्या भगवान परमात्म्याने त्याच्याकडे बघितलं, त्याला पहिल्यांदा सांगितलं की बाबा हे सगळं सोडून निघून जा तू. पण कालियाला अहंकार झालेला होता, सगळं पाणी माझ्या आधिपत्यात आहे, इथं कोणी येऊ शकत नाही, इतका अहंकार झालेला होता. म्हणून भगवंताने त्या कालिया नागाशी युद्ध करायला सुरुवात केली. युद्ध इतकं भयंकर होतं की मात्र त्या ठिकाणी सगळ्यांचा थरकाप झाला होता. पण शेवटी भगवान परमात्मे होते, ते जगाचा मालक होता. युद्ध करता 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 कालिया नागाच्या फणीवर जाऊन बसलात आणि बसल्याबरोबर इतकं वजन होतं की आपोआप मात्र युद्ध जिंकायला भगवान परमात्म्यांनी मात्र सुरुवात केलेली आहे. पण मात्र कालियाची सगळा परिवार त्या ठिकाणी आहेत, पत्नी आहेत, मुलं आहेत, सगळे आहेत. आणि मग ती कालियाची पत्नी मात्र भगवान श्रीकृष्णाला विनंती करते, देवा मला माहित आहे तुम्ही श्रेष्ठ आहात, देवा तुमच्या गुणाचं वर्णन मी करू शकत नाही, इतके गुण तुमच्याकडे आहेत, तुम्ही देव आहात, हा कालिया कधी हरेल सांगता येत नाही, भगवंत आम्हाला चुकलोय, आम्हाला माफ करा. भगवंताच्या गुणाचं वर्णन त्या कालियाच्या पत्नीने करायला सुरुवात केली. आणि देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर स्वतःच्या गुणाचं वर्णन आवडतं महाराज. कधीतरी भगवंताचं कौतुक करा, कधीतरी भगवंताच्या समोर जा, भगवंता तुझ्या इतका सुंदर या जगामध्ये तरी कोणीच नाहीये. आणि मग मात्र त्या कालियाची पत्नी भगवंताचं वर्णन करते की देवा मला माहित आहे तुझ्यासारखं श्रेष्ठ, तुझ्यासारखं सुंदर या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये, चुकले असेल माझे पती, माझ्या पतीला माफ कर. आणि मग मात्र माफी मागितल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं, आता तुम्ही एक करा, इथून हे सगळं पाणी सोडून तुम्ही मात्र दुसरीकडे जा. सांगितल्याबरोबर आज्ञेचं पालन केलंय. आणि त्याच वेळेला कालिया आणि त्याची सगळी पत्नी, मुलं सगळेजण मात्र त्या ठिकाणी निघालेले आहेत दुसरीकडे. मला सांगायचं एक आहे, ते पाणी शुद्ध झालेलं आहे, अमृतासारखं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. अशा अनेक लीला माझ्या भगवंताने केल्यात, अनेकांचा उद्धार माझ्या भगवंताने केलात. आणि आता मात्र त्या ठिकाणी आपण लवकर प्रवेश करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अशा अनेक लीला भगवंताने केल्या, अख्ख्या जगाचा उद्धार करता 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 आता मात्र त्या ठिकाणी गोकुळातनं भगवंताची जाण्याची वेळ आलेली आहे. कंसाने सांगितलंय की कोणीतरी जायचं आहे आणि भगवंताला गोकुळातनं इकडे घेऊन यायचं आहे मथुरेकडे. कोण जाणार प्रश्न पडला. आणि कंसाला माहित होतं हे काम जर कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त अक्रूरजी करू शकतात. आणि अक्रूरजी भगवान परमात्म्याला गोकुळ नगरीमध्ये घ्यायला आलेले आहेत महाराज. कारण प्रश्न होता, मी जर कंसाचं ऐकलं नाही तर मला इथे मारून टाकतील, मला कृष्णाला घ्यायला जावंच लागणार आहेत. अक्रूरजी विचार करतायत, पाऊल पुढे पडत नव्हता, कसं कृष्णाला आणावं. कारण मला माहित आहे कंस मला का सांगतोय अक्रूरजीला आणायला. कारण मी जर त्या ठिकाणी भगवंताला आणलं तर कंसाच्या मनात एवढंच आहे की कृष्णाला मारायचं. अक्रूरजीच्या डोळ्यात पाणी आहे, इतर राहिलो तर मला मारून टाकतील आणि मी जर नाही आणायला गेलो तर मात्र माझंही काही खरं नाही, कृष्णाचंही काही खरं नाही. कंसाला माहित होतं भगवान परमात्मा फक्त आणि फक्त कृष्णाचं मात्र त्या ठिकाणी अक्रूरजीच ऐकणार आहे. अक्रूरजी निघालेले आहेत, रथामध्ये बसलेले अक्रूरजी गोकुळ नगरीमध्ये प्रवेश करतायत. जड पावलाने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. भगवंताला अक्रूरजी भेटायला गेलेले आहेत. भगवंताकडे बघता क्षणी अक्रूरजीची नजर खाली गेलेली आहे. भगवंता मला माहित आहे मनातलं सगळं जाणणारी तुम्ही आहात, मी इथे कशाला आलोयत ना हे तुम्हाला माहित आहे देवा, काही करावं कळत नाही म्हणून मी तुम्हाला इथून न्यायला आलोय. भगवंता भगवंताने अक्रूरजीकडे पाहिलं, काका काळजी करू नका, पाया पडायला लागले. भगवंत काय करतायत तुम्ही, माझ्या पाया पडू नका. आणि अक्रूरजी न्यायला आले हे माहीत पडल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी आहे. उद्या मात्र मला जायचं आहे मथुरेला.
गोकुळ नगरीमध्ये सगळीकडे शांतता पसरलेली आहे. 12 वर्ष 53 दिवस राहिल्याच्या नंतर किती प्रेम वाढलं असेल. आपण फक्त एकमेकाला गेली 6 दिवसापासून भेटतोय तरी आपल्यामध्ये प्रेम निर्माण झालंय. उद्या कथा संपल्यानंतर परवा तुम्हाला वाटणार आहेत की पुन्हा 1 ते 4 कथा सुरू झाली पाहिजे. मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे, 6 दिवसात जर आपल्या इतकं प्रेम निर्माण होऊ शकतं, तर भगवान परमात्मे तिथं 12 वर्ष 53 दिवस राहिले होते माऊली. किती प्रेम निर्माण झालेलं असेल.